असं आहे ना की मला हे कळत नाही की रोज विलिनीकरण काय ही चर्चा आहे. विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल. घाई करण्याचं काय कारण काय आहे. सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीने बसून बोलवतील, काय करावं, चर्चा होईल. शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना. तर ते होईल, त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं काही कारण नाही. परंतु आज ते ठरलंच होतं, ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नाही. नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत, काय त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते. आज आमच्यासमोर हा विषय खरोखरच नाही. अगदीच माझ्यासमोर जर तुम्ही सांगितलं हा विषय काय आहे तुमच्यासमोर, तर त्यांनी ते स्थिर सावरपणे व्यवस्थित बसणं आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेणं हा आमच्यासमोरचा असलेला प्राथमिक अजेंडा आहे. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय ठरला आहे का? 100%. आता ते ठरलं आहे का वगैरे ते काय विचारू, मी सांगितलं 100% संपला विषय. साहेब, आपल्या पक्षातलेच काही आमदार जे आहे ते त्यांचं मत व्यक्त करताय की विलीनीकरण झालं पाहिजे, अशी खूप आमदारांची इच्छा आहे. असं हे मोगमपणे काही बोलण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आता आपण कॅप्टन नेमलेले आहेत ना, आपण ते विचार करतील ना, बसलेत ना ते काय हे, आणि मग बघतील काय करायचं ते. आमदारांची सुद्धा मिटिंग घेतील. आणि मग सध्या जे आहे हा म्हणतो म्हणून तो म्हणतो, तो म्हणतो म्हणून तो म्हणतो, एवढी घाई काय आहे एवढ्या सगळ्याची. म्हणजे 3-4 दिवसाने आधी हे केलं काय, आमचा शपथविधी घेतला तर फार घाई केली. पहिल्या दिवसापासून मर्जर चालू आहे. ही घाई नाही आहे. आणि रोज तेच बातमी. जरा थांबूया आता आपण. काल कारण झिरवाळ असतील, खोसकर असतील, हे दिल्लीमध्ये गेले, त्यामुळे चर्चेनं पुन्हा एकदा. आता दिल्लीमध्ये काय त्यानं पण ते काय मोदींना भेटायला गेले का अमित भाईंना भेटायला, मला काय माहिती नाही. दिल्लीला कशाला गेले, त्यांचं काहीतरी डिपार्टमेंटचं काही काम असेल, मला काही कल्पना नाही. तुम्ही जशी भूमिका मांडताय तसं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल म्हणतायत की आम्ही हीच भूमिका मांडतोय आणि त्याच्याचमुळे आम्हाला टार्गेट केलं जात आहे काही जणांकडून. असं आहे ना की पक्ष म्हटल्यानंतर काय, संघटना म्हणजे काय, जे काही त्या संघटनेचे सदस्य आहेत, कमिटीचे सदस्य आहेत, हे सगळे मिळून संघटना तयार होते, पक्ष तयार होतो. पक्ष म्हणजे काय फक्त बोर्ड आहे का, पक्ष म्हणजे फक्त ऑफिस आहे का. तर तिथे काम करणारे कार्यकर्त्यांचा संच म्हणजे पक्ष आहे ना, म्हणजे संघटना आहे ना. मग ते सगळे बसून विचार करतील ना. सर, तुमच्या पक्षाकडनं शरद पवारांच्या पक्षाला काही असा प्रस्ताव दिला जाणार आहे का? अशा हायपोथेटिकल प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. असं झालं तर, तसं झालं का, हे करणार का, ते करणार. शरद पवार यांना राज्यसभेवर जाण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस अनुकूल आहे. आता असं आहे की त्यांचं ते महाराष्ट्र विकास आघाडी आहे, त्यांचा निर्णय घेतला. आनंद आहे आम्हाला विरोध करण्याचा किंवा कोणाला त्याच्यावर टिप्पणी करण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. त्यांची आघाडी आहे, त्यांनी ठरवावं. आता आमची आघाडी ही जी आहे, आमचे जे काय म्हणतात ते महायुती, BJP आहे, ते एकनाथराव शिंदे शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट आहे. आता आम्ही आमचं ठरवू, कुठं काय जायचं, कुठं काय त्यांचं ते ठरवतील. साहेब, सुनेत्राताई ज्यावेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते त्याच्यापूर्वी त्यांनी
पवारसाहेबांना फोन केलेला होता मोदी बागेमध्ये, मात्र त्यांच्या कुटुंबियांकडनं किंवा त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद आला नाही, म्हणून त्यावेळेला माहिती समोर आली होती की त्यांच्याशी बोलणं झालं नाही. मात्र आता अशी माहिती समोर होती की सुनेत्राताईंनी स्वतः पुढाकार घेतलेला होता शपथविधीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी. आता फोन त्यांनी केला होता की नाही मला माहिती नाही. स्वतः ते जय पार्थ वगैरे जाऊन भेटलेच होते ना पवार कुटुंबियांना. तिथं माहिती आपल्या समोर आहे ना, सगळ्यांनाच ती माहिती होती. ती टी व्हीवर पण चाललेली होती की पार्थ तिथे आहे म्हणून. साहेब, मालेगावच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला होता आणि त्याच्यावर कोणाचा फोटो लावला? टिपू सुलतानचा फोटो लावला होता. कोणी लावला? मालेगावच्या जे उपमहापौर झाले त्यांनी त्यांच्या दालनामध्ये म्हणजे प्रोटोकॉलनुसार डॉक्टर आंबेडकरांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा असे फोटो लावणं अपेक्षित असताना टिपू सुलतानचा फोटो लावला. त्याच्यामुळे कुठेतरी नवीन वाद उफडून आलेला आहे. कुठल्या पक्षाचे आहे ते? इस्लाम पार्टी हां समाजवादी आहे, इस्लाम पार्टी वेगळी आहे, समाजवादी वेगळी आहे. हां ते फक्त युती म्हणजे महापौर आणि उपमहापौर. ठीक आहे, मला कधी कल्पना नाही. परंतु जे आहे जे नियमाने ठरलेलं आहे आणि राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी वागायला पाहिजे असं माझं मत आहे. साहेब, वित्त खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे दिलं जाणार असल्याचं चर्चा आहे, जे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. असं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यांना बसू द्या. दादाने अर्धवट काम केलेलं आहे याचं बजेटचं. आता पुढचं जे आहे महत्त्वाचं बजेटचं काम जे पूर्ण करण्याचं काम मी स्वतः करतो काय, आणि नंतर मग तो काय करायचं त्याचा आपण विचार करू. स्वतः बोललेत ना ते. राज्यात लवकरच शेतकरी कर्जमाफी होण्याचा निर्णय जो आहे तो होईल अशी शक्यता आहे. तुम्हाला काय माहिती नाही. आता अधिवेशन तोंडावर आलं असताना कुठल्याही मंत्र्यांनी अशा प्रकारचं जनरल स्टेटमेंट करणं मला तरी योग्य वाटत. मी नाही का कोणीच करता कामा नये. कारण आलं ना, अधिवेशन सुरूच झालं ना आता 1 आठवड्यावर. त्याच्यामुळे जे अधिवेशनात जर काय बोलायचं असेल ते आता बाहेर बोलून मग परत हक्कभंग सुरू होईल. धन्यवाद.